नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचं एक विचार प्रवर्तक पुस्तक आहे, बालकों को जन्म ही न दे उनका निर्माण भी करे. याच पुस्तकातील काही मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. हो, खरंच खूप महत्वाचा विषय आहे हा. पुस्तकाचं नावच खूप काही सांगून जातं नाही का? म्हणजे पालकत्वाची जबाबदारी फक्त मुलाला जन्माला घालण्यापुरती नाहीये. अगदी. तर त्याचं योग्य निर्माण करणं म्हणजे त्याला घडवणं ही खरी जबाबदारी आहे असं लेखक म्हणतात. बरोबर. केवळ वाढवणं नाही तर घडवणं हाच गाभा आहे पुस्तकाचा. आपण बघतो की साधारणपणे मुलांच्या गरजा म्हटलं की आपलं लक्ष जातं अन्न, वस्त्र, निवारा, मग शिक्षण, आरोग्य याच गोष्टींवर. मूलभूत गरजा. हो, पण लेखक म्हणतात की खरी जबाबदारी ती याच्या खूप पलीकडची आहे. तर चला या संकल्पनेबद्दल जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. लेखक सुरुवातीलाच एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधतात. ते म्हणतात की मुलांचं पालनपोषण करणं, त्यांच्या शरीराची काळजी घेणं, शिक्षणाची सोय करणं, त्यांना भविष्यासाठी तयार करणं हे सगळं आवश्यक आहेच. ते तर करावंच लागतं. हो, हे पालकांचं कर्तव्य आहे, यात काही शंका नाही. पण काय आहे ना, अनेकदा पालक इथेच थांबतात असं लेखकांचं निरीक्षण आहे. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हे निरीक्षण अगदी अचूक आहे. पुस्तकात लेखक हेच स्पष्ट करतात की या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांची पूर्तता करणं हे पालकत्वाचं पहिलं पाऊल नक्कीच आहे, पण ते शेवटचं नाही. अच्छा. म्हणजे याच्याही पुढे जाऊन किंबहुना याहूनही जास्त महत्वाचं काम म्हणजे मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवणं, त्यांना नैतिक मूल्यांची शिकवण देणं. वाईट संगत असेल, वाईट विचार असतील त्यापासून त्यांचं संरक्षण करणं आणि त्यांना सद्गुणी बनवणं हे जास्त महत्वाचं आहे. हे केवळ अपेक्षित नाही तर ते पालकांचं परम कर्तव्य आहे असं आचार्यजी मानतात. सद्गुणी बनवणं ही संकल्पना थोडी अजून उलगडून सांगाल का? म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे इथे? सद्गुणी म्हणजे केवळ वरवरची चांगली वागणूक नाही, तर चारित्र्य संपन्नता म्हणजे खोलवर रुजलेले गुण. ओके. यात मग प्रामाणिकपणा येतो, दयाळूपणा, संयम, इतरांबद्दल आदर, जबाबदारीची जाणीव, समाजाप्रती आपलं काही कर्तव्य आहे ही भावना, अशा अनेक गोष्टी येतात. आणि लेखक एक प्रकारे इशारा देतात की जर मुलांच्या फक्त भौतिक गरजा पुरवल्या गेल्या पण त्यांच्या चारित्र्य निर्माणाकडे म्हणजे त्यांच्या आतल्या जडणघडणीकडे दुर्लक्ष झालं तर काय होतं? तर अशी मुलं केवळ कुटुंबासाठीच नाही तर पुढे जाऊन संपूर्ण समाजासाठी समस्या निर्माण करू शकतात. आणि या महत्वाच्या कर्तव्यात जर कसूर केली तर ते एक प्रकारे आपण भविष्यासाठी संकटे ओढवून घेण्यासारखं आहे. इतकी गंभीर बाब लेखक मानतात याला. बापरे. म्हणजे केवळ चांगल्या सोयी सुविधा देऊन उपयोग नाही, तर मुलाचं आतलं जग कसं आहे ते समृद्ध करणं हे खरं पालकत्व आहे. अगदी बरोबर. आणि यात मग आजूबाजूच्या परिस्थितीचा, विशेषतः घरातल्या वातावरणाचा किती प्रभाव असतो? पुस्तक काय म्हणतं याबद्दल? हो, पुस्तक यावर खूप भर देतं. लेखकांचं स्पष्ट म्हणणं आहे की मुलांवर जन्मतः काही गुण किंवा प्रवृत्ती असू शकतात, पण त्यांचा विकास कसा होतो किंवा ते गुण दबले जातात का हे मोठ्या प्रमाणावर परिस्थितीवर अवलंबून असतं. अच्छा. विशेषतः पालकांची मानसिकता कशी आहे आणि घरातलं एकूण वातावरण कसं आहे यावर. आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय त्यांनी, जो कदाचित आपल्याला धक्कादायक वाटेल, की गरिबी किंवा श्रीमंती यांसारख्या बाहेरच्या सामाजिक परिस्थितीपेक्षाही घरातलं वातावरण मुलाच्या जडणघडणीवर जास्त खोलवर परिणाम करतं. हो का? हे खरंच थोडं अनपेक्षित वाटू शकतं, कारण आपण नेहमी ऐकतो की आर्थिक परिस्थितीचा मुलांवर खूप परिणाम होतो, पण लेखक म्हणतात घरातलं वातावरण जास्त महत्वाचं आहे. हो, लेखकांचा हाच आग्रह आहे. याचं कारण असं की मुलाची भावनिक आणि मानसिक सुरक्षा, त्याची मूल्य, त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सगळं प्रामुख्याने घरातच आकार घेतं. घरात जर प्रेम असेल, सुरक्षित वाटत असेल, संवाद असेल, सकारात्मकता असेल तर अगदी गरिबी असली तरी मुलं कणखर आणि चांगली बनू शकतात. बरोबर. या उलट घरात सतत तणाव, भांडणं, नकारात्मकता असेल तर भौतिकदृष्ट्या सगळं सुबत्ता असूनही मुलांच्या मानसिक आणि चारित्र्याच्या विकासात अडथळे येऊ शकतात. आणि लेखक म्हणतात की विशेषतः जन्मापासूनची पहिली 5-6 वर्ष ती अत्यंत निर्णायक असतात. सुरुवातीची 5-6 वर्ष इतकी महत्वाची का मानली आहेत? याचं कारण असं आहे की या काळात मुलांचं मन,
ते जणू काही ओल्या मातीसारखं असतं, अत्यंत ग्रहणशील. ते जे काही पाहतात, ऐकतात, अनुभवतात ते थेट त्यांच्या अंतर्मनावर कोरलं जातं. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे याच काळात मुलांचा स्वभाव कसा घडणार, त्याच्या सवयी कशा लागणार, त्याची नैतिक समज कशी विकसित होणार आणि एकूणच चारित्र्याचा पाया रचला जातो. हो, पाया रचला जातो. आपण जणू काही त्यांच्या भविष्यातल्या व्यक्तिमत्वाच्या इमारतीचा पायाच या काळात घालत असतो. त्यामुळे या काळात पालक कसे वागतात, घरातलं वातावरण कसं असतं, यावर त्यांचं पुढचं आयुष्य खूप जास्त अवलंबून असतं. हा विचार खरंच खूप मोठी जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. मग या निर्णायक काळात पालकांनी जाणीवपूर्वक काय करायला हवं यावर पुस्तक काही मार्गदर्शन करतं का? हो, अगदी स्पष्ट मार्गदर्शन करतं. पुस्तक म्हणतं की पालकांनी मुलांना संस्कारित आणि सद्गुणी बनवण्यासाठी अत्यंत जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवेत. जाणीवपूर्वक. हो, याचा अर्थ मुलांच्या अवतीभोवती सकारात्मक, नैतिक आणि प्रेमळ वातावरण निर्माण करणं ही पालकांची सक्रिय जबाबदारी आहे. हे आपोआप नाही घडणार. बरोबर. घरात चांगले विचार बोलले जावेत, चांगली पुस्तकं असावीत, वाचली जावेत, घरातले सदस्य एकमेकांशी आदराने वागावेत, नैतिक आचरणाचं प्रत्यक्ष उदाहरण मुलांसमोर असावं, हे सगळं जाणीवपूर्वक करावं लागतं. कारण मुलांच्या कोवळ्या मनावर याच गोष्टींचा कायमस्वरूपी प्रभाव पडतो. आणि ही जी निर्माणाची प्रक्रिया आहे ती मुलाच्या जन्मानंतर सुरू होत नाही, तर ती त्या आधीच सुरू होते असंही पुस्तकात म्हटलंय. म्हणजे गर्भसंस्काराची संकल्पना येते इथे. बरोबर? अगदी बरोबर. आईचं गर्भ जणू सुपीक जमीन आणि वडिलांचं बीज महत्वाचं मानलं आहे. हा विचार कसा मांडला आहे पुस्तकात? अगदी. हा या पुस्तकातला एक अत्यंत महत्वाचा आणि म्हणायला गेले तर क्रांतिकारी विचार आहे. लेखकांच्या मते एका उत्तम निर्माणाची सुरुवात ही गर्भधारणेच्या क्षणापासूनच होते, किंबहुना त्याही आधीपासून. हो, त्यांनी शेतीचं उदाहरण दिलंय. जसं उत्तम पिकासाठी सुपीक जमीन आणि निरोगी दर्जेदार बी लागतं, तसंच निरोगी, बुद्धिमान आणि चारित्र्यवान संततीसाठी आईचं निरोगी शरीर आणि प्रसन्न मन जी भूमी आहे, आणि वडिलांचे शुद्ध विचार, निरोगी शरीर आणि सकारात्मक जीवनशैली जे बीज आहे, आवश्यक आहे. ही केवळ शारीरिक गोष्ट नाहीये. अच्छा. तर ही मानसिक आणि आत्मिक पातळीवरची तयारी आहे. म्हणजे गर्भधारण्याआधीच पालकांनी स्वतःवर काम करणं गरजेचं आहे असं म्हणायचंय? हो, लेखक ह्यावर खूप जोर देतात. ते म्हणतात की गर्भधारणेचा विचार करण्यापूर्वीच जे पालक होणार आहेत त्या आईवडिलांनी स्वतःमधले दोष, वाईट सवयी असतील तर जसं व्यसन, नकारात्मक विचार करण्याची सवय, अयोग्य आहार-विहार हे दूर करण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला शारीरिक, मानसिक आणि वैचारिक दृष्ट्या शुद्ध आणि सकारात्मक बनवावं, जेणेकरून जन्माला येणाऱ्या जीवाच्या निर्माणाची सुरुवातच एका चांगल्या, उच्च पातळीवरून होईल. महाभारतातलं अभिमन्यूचं उदाहरण पण दिलंय ना? हो, तेच उदाहरण आठवतं इथे. अभिमन्यूने आईच्या गर्भात असतानाच चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान ऐकलं होतं. लेखक म्हणतात की हे केवळ प्रतीक नाही, तर हे सत्य आहे. गर्भधारणेदरम्यान आईची मानसिक आणि भावनिक स्थिती कशी आहे, तिचे विचार, भावना, ती काय वाचते, काय ऐकते, आजूबाजूचं वातावरण कसं आहे, हो, या सगळ्याचा बाळाच्या सूक्ष्म मनावर किती खोल परिणाम होतो हे दर्शवणारं हे सत्य आहे. म्हणजे गरोदर स्त्रीने फक्त शारीरिक काळजी नाही घ्यायची, तर तिची मानसिक आणि भावनिक शांतता जपणंही तितकंच महत्वाचं आहे. राहावं. या सगळ्याचा अप्रत्यक्षपणे पण निश्चितपणे गर्भातल्या बाळाच्या मानसिक आणि भावनिक जडणघडणीवर चांगला परिणाम होतो. हीच गर्भसंस्कारामागची मूळ कल्पना आहे. गर्भातच चांगल्या संस्कारांचं बीजारोपण करणं. हे खरंच खूप गहन आहे. म्हणजे मुलाचं निर्माण हे त्याच्या अस्तित्वात येण्याआधीपासूनच पालकांच्या आत्मसुधारणेपासून सुरू होतं. बरोबर. आणि मग जन्मानंतर तर पालकांची भूमिका अजूनच महत्वाची ठरते. कारण आपण बघतो की मुलं निरीक्षणातून शिकतात, ते पालकांचं अनुकरण करतात. अगदी तंतोतंत. पालक हे मुलांसाठी जगातले पहिले आणि सर्वात प्रभावी आदर्श असतात. त्यांची प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द, त्यांची प्रतिक्रिया सगळं मुलांच्या नजरेत असतं. हो. म्हणूनच पुस्तकात पालकांनी स्वतःच्या वागणुकीवर अत्यंत कटाक्षाने लक्ष ठेवण्यावर भर दिला आहे. स्वतःच्या दुर्गुणांवर, जसं राग, चिडचिड, लोभ, खोटं बोलणं, इतरांबद्दल अनादर दाखवणं, यावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. घरात शांततापूर्ण, प्रेमळ आणि सुरक्षित वातावरण राखणं ही पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे. आणि घरात होणाऱ्या वादविवादाबद्दल काय म्हटले आहे, त्याचा मुलांवर काय परिणाम होतो? लेखक घरातल्या कलहाबद्दल म्हणजे वादविवादांबद्दल अत्यंत सावधगिरीचा इशारा देतात. पालकांमधले सततचे मतभेद,
भांडणं, एकमेकांना लावून बोलणं, घरातला तणाव या गोष्टी मुलांच्या कोवळ्या मनावर अक्षरशः खोलवर जखमा करतात. अच्छा. ते केवळ अस्वस्थ होत नाहीत, तर ते कळत नकळतपणे नकारात्मक वागणूक शिकतात. त्यांच्या मनात एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होते, जी त्यांच्या पुढच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करू शकते. मुलं म्हणजे स्पंजसारखी असतात. ते घरातलं वातावरण शोषून घेतात. बरोबर. त्यामुळे घरात सकारात्मक आणि प्रेमळ वातावरण देणं हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि चारित्र्य विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. यावरून घर हीच पहिली पाठशाळा ही जी उक्ती आहे तिचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होतं. शाळेत तर मुलं नंतर जातात, पण त्यांची खरी जडणघडण, त्यांचा पाया तर घरातच घातला जातो. बरोबर, अगदी बरोबर. पुस्तकात याच विचाराला केंद्रस्थानी ठेवलं आहे. मुलांचा मूळ स्वभाव कसा असेल, त्यांच्या सवयी कशा लागतील, त्यांची मूल्य काय असतील, त्यांचं चारित्र्य कसं घडेल, हे शाळेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात घरातच घडतं. शाळेत त्यांना ज्ञान मिळतं, काही कौशल्य शिकवली जातात, शिस्त लावण्याचा प्रयत्न होतो, हे सगळं खरंय. पण चारित्र्याचा खरा पाया हा घरातच रचला जातो. हो. ज्या घरात सदस्य एकमेकांशी प्रेमाने, आदराने, प्रामाणिकपणे वागतात, जिथे सकारात्मक आणि नैतिक मूल्यांची चर्चा होते, जिथे एकमेकांना मदत करण्याची भावना असते, तिथेच सुसंस्कृत आणि जबाबदार पिढी तयार होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. शाळेतलं शिक्षण म्हणजे या पायावरची इमारत असू शकते, पण पाया मजबूत करण्याचं काम घरातच होतं. म्हणजे मुलांसमोर आपण कोणतं उदाहरण ठेवतोय हे सर्वात महत्वाचं. केवळ उपदेश करून नाही चालणार, तर स्वतःच्या वागण्यातून ते दाखवून द्यावं लागतं. अगदी. कृती ही शब्दांपेक्षा नेहमी जास्त प्रभावी असते, विशेषतः मुलांच्या बाबतीत. पालक जर स्वतः प्रामाणिक नसतील, तर मुलांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी करणार? बरोबर आहे. पालक जर स्वतः इतरांचा आदर करत नसतील, तर मुलं आदर करायला कशी शिकणार? त्यामुळे पालकांनी स्वतः आधी सज्जन, संस्कृत आणि सद्गुणी बनण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच ते आपल्या मुलांना तसं बनवण्यासाठी खऱ्या अर्थाने पात्र ठरतील. एकूणच या चर्चेतून असं लक्षात येते की पालकत्व हे अजिबात सहज घेण्यासारखं नाहीये. ते केवळ एक जैविक कार्य किंवा एक कौटुंबिक जबाबदारी नाहीये. नाही, त्याहून खूप मोठा आहे. तर एका नव्या पिढीला आकार देणारी, समाजाचं भविष्य घडवणारी एक अत्यंत महत्वाची आणि पवित्र प्रक्रिया आहे. तुम्ही अगदी योग्य शब्दात याचं सार मांडलं आहे. पुस्तकाचा गाभा हाच आहे की पालकत्वाला एक महान यज्ञ समजावं. त्यासाठी पालकांनी अत्यंत सजग राहून, स्वतःमध्ये सतत सुधारणा करून, अगदी गर्भधारणेच्या विचारापासून ते मूल मोठं होऊन स्वावलंबी होईपर्यंत त्याला योग्य संस्कार, प्रेमळ पण शिस्तबद्ध मार्गदर्शन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक पोषक आणि सकारात्मक घरगुती वातावरण द्यायला हवं. हो. हे केवळ त्या मुलाच्या भल्यासाठी नाही, तर एका सुसंस्कृत आणि निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. लेखकांच्या मते यातच विवाह आणि प्रजोत्पादन याची खरी सार्थकता आहे. हे विचार निश्चितच प्रत्येकाला, विशेषतः जे पालक आहेत किंवा भविष्यात पालक होण्याची इच्छा बाळगतात, त्यांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहेत. नक्कीच. फक्त भौतिक गरजा पुरवण्यापलीकडे जाऊन मुलांचा चारित्र्य निर्माणाची जबाबदारी किती मोठी आहे याची जाणीव होते. हो, आणि हे जे निर्माण आहे हे काही एका दिवसात किंवा अगदी सहजपणे साधणारं काम नाहीये. बरोबर. त्यासाठी पालकांना खूप संयम, सातत्य, वेळ देण्याची तयारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवण्याची तयारी ठेवावी लागते. मुलांना केवळ उपदेश न देता त्यांच्यासमोर स्वतःच्या आचरणातून एक उत्तम आदर्श निर्माण करावा लागतो. ही एक प्रकारची साधनाच आहे म्हणायला हरकत नाही. तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतं की केवळ मुलांना जन्म देणं पुरेसं नाही, तर एका उत्तम पिढीचं, एका चारित्र्यसंपन्न व्यक्तीचं निर्माण करण्याची प्रचंड मोठी शक्ती आणि तितकीच मोठी जबाबदारी पालकांवर आहे. आणि ही जबाबदारी जन्माच्या आधीपासूनच, अगदी गर्भधारणेच्या संकल्पनेपासून सुरू होते. आणि हे निर्माण कार्य तेव्हाच यशस्वी होऊ शकतं जेव्हा पालक स्वतःला या भूमिकेसाठी तयार करतील, स्वतःमध्ये आवश्यक ते सकारात्मक बदल घडवून आणतील आणि आपल्या घराला खऱ्या अर्थाने जीवनाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पाठशाळा बनवतील. आपण आपल्या मुलांना काय वारसा देत आहोत? केवळ भौतिक संपत्ती की चांगले संस्कार? हा प्रश्न खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, असं हे पुस्तक वाचताना सतत वाटत राहतं.